नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे कलकत्ता या ठिकाणी असणारे निजाम पॅलेस. हे कोणाचे आहे, नेमकं काय त्याचा विषय आहे, हा विषय पाहत असताना निजाम म्हटल्यानंतर हैदराबादचा निजाम, कलकत्ता ते हैदराबादचं अंतर 1,500 किलोमीटर. मग या निजामाचं पॅलेस इथं कसं आलं, हे नेमका काय विषय आहे, जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत राहा. पाहत राहा गाळी इतिहास. जे नवीन आले असतील त्यांना विनंती की सबस्क्राईब करा. छान व्हिडिओ पाठीमागचे पाहायला मिळतील, पुढचे व्हिडिओ आपल्याला पटकन पाहायला मिळतील. त्यामुळे लाल सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्यानुसार कलकत्ता पश्चिम बंगालची राजधानी, त्याला आपण कोलकाता असं झालेलं आहे. तर या कलकत्ता शहरामध्ये आज आपल्याला जो भवानीपूर भाग आहे तिथल्या असणारं पार्क स्ट्रीट किंवा जगदीशचंद्र बोस रोडवर फार मोठ्या अशा प्रकारचं ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळते. जे 5 घुमट आहेत त्याला 3 मजली, ज्याला पाहताच एक राजवाडा असावा असं लगेच लक्ष जातं. तर त्याला आजही नाव आहे निजाम पॅलेस. आता हे निजाम पॅलेस म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या देशामध्ये जे 565 संस्थाने होती त्याच्यामध्ये हैदराबादचा जो निजाम आहे सर्वात श्रीमंत अशा प्रकारचं संस्थान. तर याचा काय संबंध आहे का, ही ज्यावेळेस गोष्ट पाहिली तर आपल्याला दिसतंय की ही वास्तू जी आहे ही वास्तू हैदराबादच्या निजामाच्याच नावानं आहे. मग ही वास्तू कुणी बांधली, हा इतिहास ज्यावेळेस आपण पाहायला लागलो, तिथलं गॅजेट किंवा तिथं असणाऱ्या नोंदी काय पाहिल्या, त्यामध्ये आपल्याला दिसतंय गॅलेस्टॉन नावाचा एक पर्शियन व्यापारी या भारतामध्ये या ठिकाणी आला आणि खास करून कलकत्ता ही त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांची राजधानी राहिलेलं गाव. त्यानंतर तिथून व्यापार चालायचा आणि ब्रिटिशांची वस्त्या शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात तिथे राहिलेल्या आहेत. त्यामुळं जसं आजचं रेसकोर्स असते तशा प्रकारे हा घोड्याचा व्यापारी, मात्र खूप शौकीन, म्हणजे त्याला कला, समाजसेवा या सर्व गोष्टीची आवड आहे. त्याच्याकडे जे काही घोडे होते तर फार या देशातले एक नामवंत जे घोडे व्यापारी असतील तर त्याच्यापैकी हा असणारा गॅलेस्टॉन. तर तिथं राहत असताना त्यानं ही इमारत बांधली अशा प्रकारचा दावा अलीकडल्या कालखंडामध्ये एका त्याच्या वंशजानं केलेला आहे. तर तो म्हणतोय मॅक्स. तर त्यांना आता दावा करून तो म्हणतोय की ही जी वास्तू आहे हे गॅलेस्टॉननं आपल्या पत्नीसाठी बांधलेली आहे. आणि मग त्याचा रेकॉर्ड आता तिथल्या असणाऱ्या महानगरपालिकेनं फक्त एवढंच सांगितलेलं आहे की ही ऐतिहासिक वास्तू आहे, त्याचं जतन केलंय. मात्र याच्यात कुणी बांधली याचा उल्लेख नाही, किती पैसे लागले याचा उल्लेख नाही. मात्र त्याला निजाम जी काही पॅलेस म्हटलं जातं. मग आता ही निजाम पॅलेस, मग आता गॅलेस्टॉनची इमारत आहे, मग निजामाकडे कशी आली. तर त्याच्यानुसार 1933 साली हैदराबादचा निजाम, तत्कालीन जो निजाम आहे जो 1948 पर्यंत होता, तर तो मीर उस्मान अली खान, तर ह्यांनी विकत घेतली असा एक संदर्भ आहे. काही लोकांच्या मते की त्या कालखंडामध्ये पत्ते किंवा त्याकडे जुगाराचाही, कदाचित घोड्याचा जुगार असेल किंवा पत्त्याचा जुगार असेल, जुगारामध्ये गॅलेस्टॉन हरला आणि म्हणून निजामानं ही वास्तू आपल्याकडे घेतली असाही उल्लेख त्या ठिकाणी सापडतो. मग निजामानं का घेतली असं ज्यावेळेस आपल्याला पाहायचं असेल तर त्यावेळेला आराम करणे, मनोरंजन करणे याच्याकरता घेतले असावे का. मात्र निजाम कधी आला, तिथं राहिला याचा उल्लेख मात्र सापडत नाहीये. फक्त एवढंच आहे की निजाम म्हणल्यानंतर अतिशय श्रीमंत माणूस. या निजामाचे पुण्यामध्ये सुद्धा निजाम हाऊस आहे. याच निजामाचं आपल्याला माहित असेल महाबळेश्वरला सुद्धा एक मोठी इमारत आहे. गोवा तो विकत घ्यायला निघालेला होता. त्यामुळं निजाम काय करेल सांगता येत नाही. याचे जरी संदर्भ आपल्याला सापडत नसले तरी सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की ही जी काही इमारत असेल कलकत्ता या ठिकाणचे निजाम पॅलेस हे हैदराबादच्या निजामाचे आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या 7 ऑगस्ट 1917च्या एका बातमीमध्ये याचा तशा प्रकारचा उल्लेख आहे. तर याच्यामध्ये 2 पैलू आहेत की कलकत्त्याची जी काही आज पाहणारी जो निजाम पॅलेस नावाची इमारत आहे तर ती या निजामाची आहे. ती गॅलेस्टॉन यांनी बांधली होती, त्यामुळे त्याला गॅलेस्टॉन म्हटलेलं आहे. निजामाने ज्यावेळेस विकत घेतली तर त्याला सभा पॅलेस अशा प्रकारचं नाव दिलं होतं. हाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी सापडतोय. आज त्या असणाऱ्या इमारतीमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं CPWD म्हणजे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग याची इमारत आहे. तिथल्या असणाऱ्या CIDची इमारत आहे. महत्वपूर्ण अशा प्रकारच्या जी काही खाते असतील याच्या असणारं जी काही कार्यालय याच इमारतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र कलकत्ता आणि बंगालमध्ये हैदराबादच्या निजामाच्या नावानं निजाम पॅलेस असावं ही वेगळी घटना आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती की नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा गाळी इतिहास. धन्यवाद.